हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर देखील क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आपल्या घरात कळत न कळत पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऊर्जा येत असते. जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आली तर यामुळे आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होत असतो आणि तो परिणाम नेहमीच अशुभ असतो. तर आता आपलं जे वर्ष सुरू आहे 2023, तर ते संपण्याच्या मार्गावर आहे आणि नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे. तर हे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर आपल्याला थोडंसं काम करायचं आहे. ते म्हणजे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर आपल्याला काही वस्तू ज्यांच्यामुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी येते, घरातील सुख संपत्ती सुखशांती भंग होते, तर त्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे आणि काही पॉझिटिव्हिटी देणाऱ्या वस्तू आपल्याला घरामध्ये आणायच्या आहे. तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर आपल्याला घरात आणायच्या आहे आणि कोणत्या वस्तू आहे की ज्या घराबाहेर काढायच्या आहे. घर बांधताना किंवा घराचे कोणतेही काम करताना आपण दिशा कोणती असावी, शुभ वेळ असावा का, या सर्व वास्तुसंबंधी गोष्टींची माहिती घेतो. प्रत्येकाला आपल्या घरात सकारात्मकता असावी, जीवनात कोणतेही दुःख नसावे, आपला परिवार कुटुंब आनंदानं गुण्यागोविंदानं नांदावा, आपली धनवृद्धी व्हावी अशीच प्रत्येकाची एक प्रामाणिकपणे इच्छा असते. तर लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे. अशात गेल्या वर्षाचे म्हणजे 2023चे दुःख कुरवाळत बसू नका, कामाला लागा आणि नवनवीन वर्ष भरभराटीचे जावं यासाठी जोमाने पुन्हा आपल्या कामाला लागा. त्यासाठी आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्याआधी काही वस्तू घरात आणायच्या आहे, त्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता राहील. लिटल थिंग्स दॅट ब्रिंग गुड लक टू युअर होम. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्याने घरातील वातावरण चांगलं राहण्यासाठी मदत होतं, ते आपण सर्वप्रथम बघून घेऊया. तर त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे, आणि ज्या वस्तू मी तुम्हाला घरात आणायला सांगणार आहे त्या वस्तू तुमच्याकडे बऱ्याच जणांच्या घरात त्यातल्या काही वस्तू असतील, काहींच्या घरात सगळ्या देखील वस्तू असू शकतात. जर त्या खराब झालेल्या असतील तर तुम्ही नवीन घेऊ शकता आणि तुमच्या घरात असतील तर नवीन घेण्याची काहीही गरज नाही आहे. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ते आपण जाणून घेऊया. तर त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे लाफिंग बुद्धा, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो हॅपी मॅन. अनेकांच्या घरात तुम्हाला या हॅपी मॅनची छोटी किंवा मोठी मूर्ती पाहायला मिळते. तर ही मूर्ती घरामध्ये का ठेवतात, तर जर तो हॅपी मॅन आपल्या घरात असेल तर आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही आणि घरातील वातावरण देखील हॅपी आनंदी असतं. म्हणून हा हॅपी मॅन आपल्या घरात ठेवावा. जर तुमच्याकडे नसेल तर नवीन वर्ष सुरू होण्या अगोदरच तुम्ही हा लाफिंग बुद्धा आपल्या घरी घेऊन या. ती दुसरी वस्तू आहे ती म्हणजे धातूचे कासव. आपल्याला अनेकांच्या घरात काचेचे किंवा धातूचे कासव घरात ठेवलेले दिसते. तर हे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर काचेऐवजी धातूचे एक कासव आपल्या घरी आणा आणि त्याला डिश पण भेटते त्या पाण्यात ठेवा. चांदी, पितळ किंवा ब्रॉन्झपासून बनवलेले कासव तुम्ही घरी ठेवू शकता, कारण कासव हा भगवान विष्णूचा कूर्म अवतार मानला जातो. हे घरी किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणे खूप शुभ असते. त्यामुळे नक्कीच नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर जर तुमच्या घरात धातूचे कासव नसेल तर नक्कीच धातूचे कासव घरात घेऊन या. त्यानंतरची पुढची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे मोरपीस. आपल्याला अनेकांच्या घरात देव्हाऱ्याजवळ मोरपीस बघायला भेटतात. या अगोदर मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्यामध्ये मोरपीस कुठे ठेवायचे, मोरपीस ठेवल्याने आपल्याला काय फायदे होतात हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्याची लिंक मी हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर हे मोरपंख तुम्हाला घरात ठेवायचे आहे, कारण भगवान श्रीकृष्णाचे सर्वात प्रिय मोरपंख ज्या घरात असते तिथे माता लक्ष्मी वास करत असते. जर तुम्हाला तुमचे नवीन वर्ष भरभराटीचे आनंदाचे बघायचे असेल तर घरात मोराची पिसे जरूर आणा. फक्त मोरपीस खूप सारे नाही ठेवायचे, तुम्ही 1 ते 3 म्हणजे एक ठेवू शकता, 2 ठेवू शकता किंवा 3 ठेवू शकता. इथपर्यंतच तुम्ही आपल्या घरात मोरपीस ठेवायचे आहे. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे मनी प्लांट. अनेकांच्या घरात शोसाठी मनी प्लांट आपल्याला बघायला भेटतात.
यामुळे आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी राहते. माता लक्ष्मी देखील मनी प्लांट जर आपल्या घरात असेल तर आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. हे रोप तुम्ही घरात सुद्धा ठेवू शकता, कारण या रोपाला जास्त पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज नसते. त्यामुळे तुमच्या घरात जर मनी प्लांट नसेल तर नक्कीच एक मनी प्लांटचं रोपटं तुमच्या घरात यावर्षी घेऊन या. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे धातूचा हत्ती. धातूपासून बनवलेल्या हत्तीची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात धातूचा हत्ती नसेल तर नक्कीच तुम्ही धातूचा हत्ती घरात घेऊन या. यामुळे काय होतं, पॉझिटिव्ह ऊर्जा घरात असते आणि आपल्या ज्या घरात निगेटिव्हिटी असते, वाईट शक्ती असते, त्यांचा नाश होतो. यावेळी नवीन वर्षासाठी तुम्ही नक्कीच धातूची हत्तीची मूर्ती खरेदी करा. हत्ती घरात ठेवल्याने घरात शांती आणि समृद्धी देखील नांदते. त्यामुळे नक्कीच घरात धातूचा हत्ती नसेल तर तो घेऊन या. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळस. आपल्या विशेषतः हिंदू धर्मीयांच्या प्रत्येकाच्याच घरात आपल्याला तुळशीचं रोप बघायला भेटतं. तर चुकून तुमच्याकडे जर तुळस नसेल तर तुम्ही हे वर्ष सुरू होण्या अगोदरच तुळशीचं रोप घरात घेऊन या. तुळशी मातेचे अनेक औषधी फायदे आहेत. याशिवाय या तुळशी मातेची आपण पूजा करतो. तुमच्या घरात असलेल्या जर तुळशीची पानं कोमेजली असतील किंवा पानांची व्यवस्थित वाढ होत नसेल तर त्या तुळशीचं तुम्ही विसर्जन करून नवीन तुळशीचं रोप घरी नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर घेऊन या. त्यानंतरची पुढच्या वस्तू आहेत ते म्हणजे तुमचं आवडतं पुस्तक. तुमचं आवडतं पुस्तक, तुम्हाला वाचनाची आवड असो नसो, आवडतं पुस्तक घरी घेऊन या. त्यामुळे तुम्ही जो वेळ मोबाईलमध्ये घालवता तर तुम्ही वाचनात घालून आणि वाचनामुळे तुम्हाला एक नवीन प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे नक्कीच तुमचं आवडतं पुस्तक घेऊन या. त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे डायरी. हे वर्ष सुरू होण्या अगोदर तुम्ही डायऱ्या, अनेकांना सवय असते की आपण जे काही रोज खर्च वगैरे करतो तर डायरीत लिहून ठेवायचं. अशानं काय होतं, आपल्याला कळतं की आपण ह्या महिन्यात किती खर्च केला आहे. जर जास्त होत असेल तर आपण नक्कीच पुढच्या महिन्यात तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू आणि अशा प्रकारे आपल्या पैशांची बचत देखील आहे. त्यामुळे हे वर्ष सुरू होण्या अगोदर तुमचा कधी आपल्याला हिशोब देखील लागत नाही. त्यामुळे एक लिहिण्याची सवय असली हिशोब की आपले पैसे कुठं गेलं हे देखील आपल्या लक्षात येतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही हे वर्ष सुरू होण्या अगोदर डायरी घेऊन या. आता हे झालं या वर्ष सुरू होण्या अगोदर कोणत्या वस्तू घरात आणायच्या. त्याचबरोबर आपल्याला काही वस्तू घरातून बाहेर देखील काढायच्या आहेत. तर आता आपण ते जाणून घेऊया की अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत. जर तुमच्या घरात वाढलेली तुळस असेल, तुमच्या गॅलरीत जगत नसलेली रोपं असतील, काटेरी रोपं असतील तर ती कुंडीत ठेवू नका, त्यांना घराबाहेर काढा. त्यामुळे घरातली निगेटिव्हिटी दूर होईल आणि माता लक्ष्मीला येण्यासाठीचे मार्ग खुले होतील. कधीही टवटवीत आणि ताजी रोपं आपल्या दारी असावे, यामुळे पॉझिटिव्हिटी राहते. त्यानंतर जर घरात बंद पडलेली घड्याळं असतील तर ती देखील एकतर सुरू करून घ्या किंवा त्यांची विल्हेवाट लावा. आणि भिंतीवर जे घड्याळ लावतो ते पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं याची काळजी घ्या. सकाळी उठताबरोबर बंद घड्याळ बघणे अशुभ असते. त्यामुळे घरात असलेली जी बंद घड्याळ आहे ती सुरू करा, नाहीतर त्यांना आपल्या नजरेआड करून टाका, घराबाहेर काढून टाका. तुमच्या घरात फुटलेला आरसा असेल, फुटलेल्या काचा असतील तर त्या घराबाहेर टाकून द्या. त्यामुळे घरातली निगेटिव्हिटी देखील त्या काचांसोबत बाहेर पडेल. फाटलेले जुने पुराणे कपडे असतील तर ते देखील घरात नका ठेवू, कारण आपण बऱ्याचदा कामामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी आपल्या कपाटात अनेक जुने फाटलेले कपडे जमा होतात आणि हेच वास्तुदोषाचे कारण ठरते. त्यामुळे वेळ काढून आपले कपाट स्वच्छ करा आणि फाटलेली किंवा जे तुम्ही वापरत नाही असे कपडे घराबाहेर ठेवू नका. आणि अडगळीच्या वस्तू देखील, आपल्याकडे बरेच अडगळ पडलेलं असतं की ज्या वस्तूंचा आपण कधी यूज पण करत नाही, त्या डॅमेज झालेल्या असतात, तर अशा वस्तू देखील आपल्या घरात ठेवू नका. तर अशा प्रकारे या वस्तू आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर घराबाहेर टाकून द्यायच्या आहे आणि काही नवीन वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे. अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.